पण कधीकधी यांच्या उधळेपणा वाढतो आणि अशावेळी आपण किती कमावत आहोत आणि खर्च किती करत आहोत या ताळमेळ यांना कधीच लागत नाही. त्यामुळे अशा लोकांनी मिळवलेला नफा लवकरात लवकर योग्य ठिकाणी गुंतवून ठेवावा. या व्यक्तीला अध्यात्माकडे फारसा ओढा नसतो, पण त्याविषयी त्यांना जबरदस्त कुतूहल असते. यांना वाचनाची खूप आवड असते. अंतःस्फूर्ती निर्माण झालेले विचार यांना लिहून काढावेत. तसेच कुतूहल म्हणून कोणत्याही शास्त्राची माहिती करून घेणे यांना आवडत असते. ज्योतिषशास्त्र, खगोलशास्त्र याबाबत यांना चांगली उत्सुकता असते. पण वरवर आपण त्यातील नाहीत असेही भासवणे यांचा चालू असते. संगीताविषयी अभ्यासाचा त्यांचा खूप आवड असते. गाणे ऐकणे, शिकवणे तसेच वाद्य उत्तम शास्त्रोक्त पद्धतीने वाजवणे शिकणे यांना मनापासून आवडते. नोकरी धंद्याव्यतिरिक्त धंदा म्हणून या व्यक्ती संगीताकडे सहज ओढल्या जातात व त्यात प्रावीण्यही उत्तम मिळतात. समाजाचे संबंध सर्व स्तरावरील लोकांशी असतात, त्यामुळे ह्या व्यक्ती तशा समाजात राजकारणातही लोकप्रिय ठरतात. या लोकांनी स्वतःच्या कुटुंबाविषयी विलक्षण अभिमान असतो. तसे काय ते लोकांवर त्यांचे फार मनापासून प्रेम असते, जिव्हाळ्याचे नाते असते. कुटुंबात जर कोणाचे दुखलं या कुणी आजारी पडलं त्यांची मानसिक स्थिती फार केविल होते. मात्र त्यासाठी धावपळ करत जोरात चालू असते. थोडक्यात कुटुंबात या घरी कोणी आजारी असेल त्याची पूर्ण काळजी घेण्याची जबाबदारी शिरावर घेऊन व्यक्ती आजारी माणसाची खूपच काळजी घेतात. घरातील या नात्यात कुणावर अन्याय झाला तर त्या व्यक्ती कदापि सहन करत नाही, तर त्यांच्या पाठीमागे सर्वार्थाने खंबीरपणे उभे राहतात. कधीकधी भावनेशामुळे या व्यक्ती मानसिक दृष्टिकोनातून खूपच अस्थिर होतात. त्यामुळे नियमित चाललेल्या रोजच्या कर्मात या व्यक्ती अचानक बदल करतात. इतकेच नव्हे तर त्यांच्या वागण्या बोलण्यात पद्धती फार बदल घडतो व कधीकधी तर खंबीरपणे ठामपणे वागणारी माणसे फार नम्र होऊन वागू लागतात. त्यामुळे मात्र एक फायदा होतो. व्यवसायात त्यांच्या वागण्याची पूर्वीचे कठोर व्यवहार वागणे बदलले जाऊन आधार तिथं नम्रता, समोरील व्यक्तीचा सन्मान या गोष्टी ज्या व्यक्ती अधिक प्राधान्य देतात. उद्योगधंदा उत्तम प्रशासक, व्यवस्थापक म्हणून यांचे नाव होतं. लेखन कलेमुळे यांच्या मानसन्मान होतो. एकंदरीत यांच्या जिज्ञासू वागण्याचा कदर त्यांच्या वरिष्ठाकडून नेहमी होत असतो. त्यातून यांना उत्तम संधी चालून येतात. त्यामुळे अशा व्यक्ती कोणत्याही क्षेत्रात सहज कमवतात. यासाठी यांना फार कष्ट सोसावे लागत नाही. शुभ तारीख कोणत्याही महिन्याला 8, 17, 26 या तारखा 17 जन्मदिनांक असलेल्या व्यक्तीला यशदायी ठरतात. नोकरी, परीक्षा, मुलाखत, नोकरीधंद्यातील बोलणी या तारखेवर करावीत. जन्मदिनांक 17 असलेल्या व्यक्तीवर शनिवार हा शुभवार आहे. शुभकाळ 20 सप्टेंबर ते 20 ऑक्टोबर व 20 जानेवारी ते 20 फेब्रुवारी दरम्यानचा काळ 17 जन्मतारीख असलेल्या शुभदायक ठरतो. या काळात त्यांचा जन्म 17 तारखेला झाला आहे अशाने हा काळ शुभदायक ठरतो. शुभ काळ डिसेंबर, मार्च व एप्रिल हे महिने 17 जन्मतारीख असलेल्या व्यक्तींना अशुभदायक ठरतात. या काळात 17 जन्मतारीख असलेल्या लोकांनी आपली महत्त्वाची कामे करू नये. शुभ रंग काळा व निळा शुभदायक ठरतो. विशेषतः घराचा रंग, पडदे, गाडीचा रंग, पोशाख यासाठी वरील रंगाचा उपयोग करावा. मित्रता 8, 17, 26 या तारखांना ज्यांचा जन्म झाला आहे व 20 सप्टेंबर ते 20 ऑक्टोबर ते 20 जानेवारी ते 20 फेब्रुवारी दरम्यान जन्म झाला आहे अशा व्यक्ती 17 जन्मतारीख असलेल्या लोकांशी उत्तम मित्र असतात. वैवाहिक जोडीदार ज्या व्यक्तींचा जन्मतारीख 8, 17, 26 आहे अशा व्यक्ती जन्मदिनांक 17 असलेल्या व्यक्तीशी जीवनात वैवाहिक जोडीदार म्हणून असल्यास संसार सुख चांगले लाभते. 17 शुभ वर्ष 17, 26, 35, 44, 53, 62 व 71 या वर्षी शुभदायक ठरतात. आजारपण, बद्धकोष्ठात, वातरोग, डोकेदुखी, ब्लड प्रेशर आदी रोगापासून सावध राहावे. शुभरत्न जन्मदिनांक 17 असलेल्या लोकांनी नीलम रत्न धारण करावे. परंतु नीलम रत्नाचे परिणाम चांगले वाईट फार खोलवर होत असतात. तेव्हा रत्नाची एकरूपता, रत्नांची स्वरूप लक्षात घेऊन उत्तम ज्योतिषी सल्ला घेऊन हे रत्न धारण करावे. कारण रत्न वापरताना त्याच्याबरोबर वाईटही परिणाम होऊ शकतात. तरी बाबतीत सावधपणा बाळगावा.